जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 8वा ज्ञान दशक मायुद्भव नाम समास 4था सूक्ष्म पंचभूते निरूपण नाम श्रीराम समर्थ। मागील आशंकेचे मूळ आता होईल प्रांजळ, वृत्ती करावी निवळ निमिष्य एक। श्रीराम समर्थ। आता समर्थ काय म्हणतात, मागील आशंकेचे मूळ आता स्पष्ट करण्यात येईल, तरी काय करा, चित्त वृत्ती स्थिर करून काय करा, श्रवण करा। ब्रह्मी मूळ माया झाली, तिच्या पोटी माया आली, मग ते गुणा प्रसवली, म्हणोनी गुणशोभिनी। ब्रह्माच्या ठिकाणी मूळ माया झाली, ब्रह्मी मूळ माया झाली म्हणजे काय, ब्रह्माच्या ठिकाणी मूळ माया झाली, तिच्या पोटी माया झाली। बघा, मूळ माया अगोदर झाली, तिच्या पोटी माया झाली, मग तिने गुणास जन्म दिला। मग त्या मायेनं कुणाला जन्म दिला, गुणास जन्म दिला, म्हणून तिला काय म्हटलं जातं, गुणक्षोभिनी। म्हणून तिला काय म्हणतात, गुणक्षोभिनी म्हणतात। पुढे तिज पासाव कोण, सत्व रज तमो गुण, तमो गुणापासून निर्माण झाली पंचभूते। आता पुढे तिच्यापासून कोण कोण निर्माण झालं बघायचंय आपल्याला, त्या गुणक्षोभिनी पासून। म्हणजे पुढे त्या गुण मायेपासून सत्व रज तम हे 3 गुण काय झाले, निर्माण झाले यथाक्रम, म्हणजे उत्पन्न झाले। आणि या 3 गुणापैकी तमोगुण जो आहे, त्या तमोगुणापासून काय झाली, पंचमहाभूते झाली। पुढे तीज पास ऐसी भूते उद्भवली, पुढे तत्वे विस्तारली, एवं तमोगुणापासून झाली पंचमहाभूते। ऐसे भूते उद्भवली म्हणून पुढे काय झालं, अशी सूक्ष्म भूते उत्पन्न झाली व पुढे सृष्टी रूपाने त्यांचाच काय झाला, विस्तार झाला। तीच पुढे काय झाली, जडत्व पावली। तमगुणापासून पुढे काय झाली, पंचमहाभूते निर्माण झाली। आता ही पंचमहाभूते कोणती हो, आपल्याला माहित पाहिजे। पंचमहाभूतांचाच हा आपला काय आहे, प्रत्येक देहामध्ये प्रत्येक मनुष्याचा प्रत्येक देह कशापासून बनलेला आहे, हा पंचमहाभूतापासून बनलेला आहे। पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, यातील एक जरी तत्व कमी झालं तरी शरीराला काय निर्माण होते हो, व्याधी निर्माण होते। बघा, पक्षवात झाला म्हणजे काय होतं नेमकं, त्या शरीरातील काय निघून जातं, तर वायू तत्व काय होतं हो, निघून जातं। म्हणून तो अर्ध अंग आपलं काय होत नाही, हलत नाही। म्हणून शरीर चालण्यासाठी, उत्तमाचं शरीर चालण्यासाठी या पंचमहाभूतांचा काय हो, कार्यभाग फार महत्त्वाचा आहे। म्हणून ही पंचमहाभूते कुणापासून निर्माण झालेत, तर तमोगुणापासून निर्माण झालेत। आणि हे तमोगुण हे 3 जण तरी कोण आहे, तो ब्रह्मा, विष्णू आणि महेश, हे 3 त्रिगुण आहेत। हे जे सत्व रज तम हे ह्या 3 सामावलेले काय आहेत, तो गुण आहेत। आणि यांच्यापासूनच पंचमहाभूते निर्माण झालेत। मूळ माया गुणा परती, ते भूते कैची होती, ऐसी आशंका हे श्रोती घेतली मागा। आता श्रोत्यांनी काय आशंका घेतली, मूळ माया गुणांच्या पूर्वीची उत्पन्न झालेली आहे, म्हणजे गुणापरती आहे। मग त्या मूळ मायेतच भूते कशी येतील, ते पंचभूते कशी झाली, अशी शंका काय हो, श्रोत्यांनी घेतलेली आहे। पाठीमागच्या समासात काय घेतली, हीच आशंका कुणी घेतली, श्रोत्यांनी घेतली। कारण मूळ माया गुणापरती आहे, मग तिथे भूते कशी निर्माण झाली। आणिक एक एके भूती पंचभूते असती, तेही आता कैसी स्थिती प्रांजळ करू। आणिक एक एके भूती,
काय सांगितलंय? शिवाय एका एका भूतात पंचभूते कशी असतात तेही आता काय करू? स्पष्ट करून दाखवू, प्रांजळ करू. समर्थ काय म्हणतात? आता एका एका भूतामध्ये कशी स्थिती असते तेही काय करू? आपण विशद करून सांगू. सूक्ष्म दृष्टीचे कौतुक, मूळ माया पंचभूतिक, श्रोती विमळ विवेक केला पाहिजे. सूक्ष्म दृष्टीचे कौतुक. शिवाय काय सांगितलंय समर्थांनी? मूळ माया पंचभूतात्मक कशी आहे हा चमत्कार सूक्ष्म दृष्टीने पाहण्यासारखा आहे. कशाने पाहण्यासारखा आहे? सूक्ष्म दृष्टीने पाहण्यासारखा आहे की मूळ माया काय झाली? पंचभूतात्मक कशी आहे हा चमत्कार सूक्ष्म दृष्टीने पाहण्यासारखा आहे. श्रोत्यांनी नीट विचार केला पाहिजे. विवेकाने काय केलं पाहिजे? श्रोती विमेळ विवेक केला पाहिजे. म्हणजे काय? श्रोत्यांनी काय केला पाहिजे हो? विचार केला पाहिजे. आधी भूते तो जाणावी, रूपे कैसी ओळखावी, मग ते शोधून पाहावी सूक्ष्म दृष्टी. काय समर्थ म्हणतात? आधी भूते तो जाणावी. आधी पंचमहाभूते कोणती पंचमहाभूते आहेत हे तर माहीत पाहिजे ना, आणि नंतर त्याचा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे आधी भूतांची ओळख माहिती करून घ्यावी, मग त्यांची रूपे कशी आहेत ते ओळखावे, आणि नंतर सूक्ष्म दृष्टीने त्यांचे काय करावे? शोधन करावे. शोध घ्यावा नंतर सूक्ष्म दृष्टीने. म्हणजे काय हो? त्याची जर ओळख घ्यायची असेल तर अगोदर काय केलं पाहिजे? कोणती भूते आहेत कळलं पाहिजे आपल्याला. आपल्याला माहित आहेत कोणती पंचमहाभूते आहेत. व पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. कशा पद्धतीने त्यांचं कार्य आहे. आपल्याला जर पंचमहाभूते जर माहिती नसतील तर आपण ओळखणार कसं? आणि त्यांची नावे काय आहेत पाहिजे, त्यांचं कार्य काय आहे पाहिजे, त्यांचं रूप कसं आहे याचं काय करावं. नंतर सूक्ष्मदृष्टीने शोधन करा. आधी त्या पंचमहाभूतांची काय करा? ओळख करून घ्या. जे जे जड आणि कठीण. बघा आता समर्थ सांगतायत पंचमहाभूते कोणती, त्यांची लक्षणे कोणती, आणि कसं त्यांना ओळखायचं, त्यांचं कार्य काय आहे. जसं ब्रह्मांडात त्या पंचभूतांचं कार्य आहे तसंच काय आहे हो आपल्या पिंडामध्ये आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक देहामध्ये या पंचमहाभूतांचं कार्य खूप श्रेष्ठ आहे. एक जरी भूत नसेल त्यातील तरी आपलं शरीर काय होऊ लगेच तोल ढासळतो त्याचा. म्हणजे शरीराचा समतोल राखण्यासाठी सुद्धा या पंचमहाभूतांचं काय महत्व आहे. याच्यावरच ही माया काय झाली हो अवलंबून आहे हे समर्थांना सांगायचं आहे. आणि सूक्ष्म दृष्टीने काय केला पाहिजे? प्रत्येकाने अभ्यास केला पाहिजे. तेच समर्थात आपल्याला पुढे सांगत आहेत. जे जे जड आणि कठीण ते ते पृथ्वीचे लक्षण, मृद आणि ओलेपण तितुके आप. आता पृथ्वी कशाला म्हणायचं, आप कशाला म्हणायचं ते सांगितलं या ओवीमध्ये. बघा, जे जे जड आणि कठीण ज्यांची माहिती अंतःकरणास नाही ती ओळखता कशी येणार आहेत. म्हणून सुज्ञाने क्षणभर भूतांचीच ओळख करून घ्यावी. पंचभूतांची रूपे काय आहेत ती पाहावीत. आता बघा, म्हणून आधी ओळख करून घेण्यासाठी समर्थांनी काय सांगितलं? जे जे जड आणि कठीण. कसं समर्थ सुंदर प्रमाणे काय करताय आपल्याला सांगत आहेत. जड व कठीण म्हणून जे जे आहे ते ते पृथ्वीचे लक्षण आहे. म्हणजे जे जे जड आणि कठीण आहे या ब्रह्मांडात जे जे जड आणि कठीण आहे ते कशाचं लक्षण आहे? पृथ्वीचं. आणि मृदू व ओले असेल तेवढे काय आहे? आप आहे. आप म्हणजे काय हो? पाणी. मृदू आणि ओले असेल ते काय आहे? आप आहे. जे जे उष्ण आणि सतेज ते ते जाणावे पैतेज. आता वायो ही सहज निरोपी जेल. जे जे उष्ण व तेजयुक्त असेल ते ते तेज म्हणून जाणावे. आणि म्हणजे अग्नी. उष्ण आणि सतेज तो अग्नी. तेज म्हणजेच काय हो? अग्नी. अग्नी कसा ओळखायचा? जे जे उष्ण व तेजयुक्त असेल
ते काय आहे, अग्नी म्हणून जाणावे. आता ओघानुसार आपण काय वायूचंही काय करूया, निरूपण बघूया. चैतन्य आणि चंचळ तो हा वायूची केवळ, शून्य आकाश निश्चळ आकाश जाणावे. चैतन्य आणि चंचळ, चैतन्य हालचाल करणारे व चंचळ जे आहे तो वायू. वायू कसा आहे हालचाल जाणवतो आपल्याला, हालचाल होते. चंचळ आहे तो एका ठिकाणी थांबतोय का, तो काय आहे सतत वाहत असतो, त्याला काय म्हणतात वायू. चैतन्य आणि चंचळ त्याला काय म्हटलं जातं, वायू. आणि जे शून्य व निश्चळ, जे शून्य व निश्चळ आहे ते काय जाणावे, आकाश जाणावे. ऐसी पंच महाभूते ओळखी धरावी संकेते, आता एकी पाच भूते सावध ऐका. ऐसी पंच महाभूते, समर्थांनी काय सांगितले, अशी पंच महाभूते आहेत. ह्या लक्षणांवरून, आता वरती जी लक्षणं सांगितली त्या लक्षणावरून त्यांची ओळख धरावी. आता एका भूतात, बघा व्यवस्थित श्रवण करा. आता एका भूतात पाच भूते कशी असतात, प्रत्येक भूतात बाकीचे भूते कशी, हे सावधपणाने ऐका. काय समर्थ म्हणतायत, ऐसी पंच महाभूते ओळखी धरावी संकेते, आता एकी पाच भूते सावध ऐका. म्हणजे काय, ही पंच महाभूते आपण पाहिली, आता त्यांचे लक्षणे काय आहेत, त्यांना लक्षणावरून कसं ओळखायचं हे समर्थांनी आपल्याला वरती निरूपण दिले. आणि आता समर्थ काय म्हणतात, ओळखायला शिकलो, परंतु प्रत्येक भूतामध्ये बाकीची भूते कशी आहेत हे काय करा, सावधपणे श्रवण करा. बघा आपली गफलत होऊ शकते श्रवण करताना, म्हणून व्यवस्थित श्रवण करायचंय. जे त्रिगुणाहून पर त्याचा सूक्ष्म विचार, या लागी अति तत्पर होऊन ऐका. बघा तळमळ आहे समर्थांची, समर्थाची तळमळ आहे. माझ्या दासांना जी शंका येते, आशंका येते, त्याचं काय झालं पाहिजे, निरसन झालं पाहिजे. तेही कसं, सूक्ष्माहून सूक्ष्म निरसन झालं पाहिजे. सूक्ष्माहून सूक्ष्म उदाहरण देऊन समर्थ काय करतात, आपल्या आशंकेचं निरसन करतात. त्यासाठी श्रोत्यांना सतत समर्थ काय सांगतात, सावधपणे श्रवण करा, सावधपणे श्रवण करा. म्हणजे काय एखाद्याचा काय होऊ शकतो, गैरसमज होतात. असे गैरसमज होऊ नयेत म्हणून श्रोत्यांना समर्थ सतत सांगतायत काय सावधपणे श्रोती श्रवण करा. म्हणजे तुमच्या आशंकेचं काय होईल, निरसन होईल. जे त्रिगुणाहून पर त्याचा सूक्ष्म विचार, या लागी अति तत्पर होऊन ऐका. बघा परत सांगतायत, अति तत्पर होऊन ऐका. जी मूळ माया त्रिगुणाच्या पलीकडची, अर्थात फार सूक्ष्म, तिचाही सूक्ष्म विचार करायचा आहे. ह्यास्तव अत्यंत काय करा, ह्याच्यासाठी काय करा, म्हणजे जी माया, जी मूळ माया आहे ती कशी आहे त्रिगुणाच्याही पलीकडची आहे. तिचाही आपल्याला काय करायचं आहे, सूक्ष्म अभ्यास करायचा आहे, सूक्ष्म विचार करायचा आहे. यासाठी समर्थ काय म्हणतात, या लागी अति तत्पर होऊन ऐका. यासाठी काय करा, अति तत्पर होऊन काय करा, श्रवण करा. म्हणजे तुम्हाला काय कळेल, काय हे सगळं कसं आहे, अद्वैत आहे. अद्वैत आहे, पिंडी ब्रह्मांडी सर्व लावून पाहायचंय, श्रवण करायचंय. पण कसं करायचंय, अति लक्ष देऊन ऐका. सूक्ष्म आकाश कैसी पृथ्वी, तेची आधी निरोपावी, येते धारणा धरावी श्रोते जनी. सूक्ष्म आकाशी कैसी पृथ्वी, म्हणजे सूक्ष्म आकाशात पृथ्वी कशी असते, तिचेच आधी काय करू आपण, निरूपण करू. श्रोत्यांनी काय करा, एकाग्रतापूर्वक काय करावे, श्रवण करावे. धारणा येते धारणा धरावी श्रोतेजनी. इथं काय करावे, श्रोत्यांनी पूर्ण आपलं लक्ष त्या श्रवणाकडे काय करावं, केंद्रित करावं.
आकाश म्हणजे अवकाश शून्य, शून्य म्हणजे ते अज्ञान, अज्ञान म्हणजे जडत्व जाण तेची पृथ्वी. आलं आता कुठं आलं, अद्वैताकडे आलं. हे आता आपण बघितलं द्वैत, की जे जे काय जड दिसतंय ते काय पृथ्वीचं लक्षण समजायचंय. मग आकाश म्हणजे अवकाश शून्य. आकाशात पंचभूते म्हणजे पोकळी शून्य आहे. आकाश कसं आहे हो, पोकळी शून्य आहे. शून्य म्हणजे अज्ञान. शून्य म्हणजे समर्थांना काय सांगायचं इथं, अज्ञान. आणि अज्ञान म्हणजे काय हो, जडत्व. अज्ञान म्हणजे काय, जडत्व. हीच सूक्ष्म आकाशातील काय हो, पृथ्वी. आकाशामध्ये काय असतं, आकाशा म्हणजे अवकाश शून्य, शून्य शून्य म्हणजे अज्ञान, आणि अज्ञान म्हणजे कसं आलं, जडत्व. म्हणजेच आकाशामध्ये ही सूक्ष्म रूपाने असलेली काय आली, ही पृथ्वी. आकाश स्वये आहे मृद, तेची आप स्वतः सिद्ध, आता तेज तेही विशद करून दाऊ. आता हे कशाचं चाललंय, आकाशामध्ये ही पंचमहाभूते कशी कार्य करतात. एका आकाशात आकाश हे भूत आहे, ह्या भूतामध्ये ही बाकीची 4 भूत कशी काम करतात हे सांगितले. आकाशामध्ये शून्य, आकाश म्हणजे शून्य, शून्यामध्ये शून्य म्हणजे अज्ञान, अज्ञान म्हणजेच काय, जडत्व, जडत्व म्हणजेच काय, पृथ्वी. म्हणजे सूक्ष्म रूपाने ही पृथ्वी म्हणजेच काय हो, आकाशामधील जडत्व. आता पुढे काय सांगितलंय, आकाश स्वय आहे मृद, म्हणजे आकाश जसं जड आहे तसंच आकाश म्हणजे स्वतःच काय आहे हो, मृदू आहे. ते स्वतः सिद्ध आप होय. म्हणजे तेच काय झालं, आता मृदू म्हटलं की ते काय झालं, आप. आकाश स्वयं मृदू आहे व मृदुत्व हे आपाचे लक्षण असल्यामुळे आकाशात काय आहे, आप आहे. आता लक्षात आलं ना, आकाश हे स्वय काय आहे, स्वतःच काय आहे, मृदू आहे. मृदू हे कोणाचं लक्षण आहे हो, मृदू पण हे कशाचं लक्षण आहे, आपाचं लक्षण आहे. म्हणजे आकाशामध्ये आप हे काय आहे, सूक्ष्म रूपाने काय आहे, अस्तित्वात आहे. आता समर्थ काय म्हणतात, आता तेज हे तेही विशद करून दाऊ. आता तेज पण बघू, अग्नी कशा प्रकारे आकाशामध्ये कार्य करतो ते बघूया. अज्ञानी भासला भास, तोची तेजाचा प्रकाश, आता वायो सावकाश साकल्य सांगो. अज्ञाने भासला भास, अज्ञानामुळं काय होतो, अज्ञानाने भास भासतो, तोच तेजाचा प्रकाश होय. म्हणून आकाशात काय आहे, तेज आहे. आता समर्थ काय म्हणतात, आता वायो सावकाश साकल्य सांगू. आता वायूचंही लक्षण सांगूया. आकाशामध्ये वायू कशा प्रकारे कार्य करतो ते बघू. वायू आकाशा नाही भेद, आकाशा इतुका असे स्तब्ध, तथापि आकाशी जो निरोध, तोची वायू. वायू आकाशा नाही भेद. काय सांगितलंय, वायू आणि आकाशामध्ये काय नाहीये, भेद नाहीये. आकाशाप्रमाणेच वायू ही काय असतो, स्तब्ध असतो. तथापि आकाशामध्ये जो कोंडलेला वायू स्तब्ध असतो, परंतु आकाशामध्ये काय असतो, तो कोंडलेला असतो. त्यालाच काय म्हटलं जातं, वायू म्हटलं जातं. तोच काय समजायचा आहे, वायू. जो कोंडलेला आहे तोच काय समजायचा आहे, वायू समजायचा आहे. आकाशी आकाश मिसळले, हे तो न लगे की बोलिले, येणे प्रकारे निरोपिले, आकाश पंचभूत. आकाशी आकाश मिसळले, आकाशामध्ये आकाश मिसळले, हे सांगितलेच पाहिजे असे नाही. आता आकाशामध्ये आकाश आहेच हे सांगण्याची सेपरेट काय गरज आहे का हो. अशा प्रकारे आकाशात काय आहेत, ही पंचमहाभूते म्हणजे पंचभूते असतात. म्हणजे समर्थांनी काय सांगितलं आता आपल्याला, आकाश म्हणजे खरी पंचभूते कोणती आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश.
त्यामधील आकाश या भूतामध्ये ही चारी भूते म्हणजे आकाश या भूतामध्ये ही पाचही भूते कशा प्रकारे कार्य करतात, कशा प्रकारे सूक्ष्म रूपाने त्यामध्ये अस्तित्वात आहेत. आकाशामध्येच पृथ्वी आहे, आप आहे, तेज आहे, वायू आहे आणि परत आकाश आहे. म्हणजे आकाशामध्येच आकाश आहे हे सांगण्याची गरज आहे का? म्हणजे आकाशामध्ये ही पंचमहाभूते कशी विस्तारलेली आहेत हे समर्थांनी काय केलं, आपल्याला विशद करून सांगितलं. आता बघू पुढचं. आता पुढे दिलेलं असेल, वायोमध्ये पंचभूते तेही ऐका एक चित्ते, बोली जेती ते समजते यथान्वये. आता आकाशामधील आपण पंचमहाभूते पाहिली. आता कोणती पाहिजेत? वायूमध्ये पंचभूते आहेत, तीही सर्व क्रमाने सांगतो. समर्थ काय म्हणतात, वायूमध्ये ही पंचमहाभूते आहेत, ती पण मी क्रमाने सांगतो. ते एकाग्र चित्ताने काय करा, श्रवण करा. बघा किती खोल आहे हो हा अभ्यास. काय आहे, खूप काय आहे हो, खूप कठीण आहे. पण समर्थांनी काय केलंय, आपल्याला सावकाशपणे समर्थ श्रवण देत आहेत आणि आपल्याला काय करतायत हो, त्यातून बाहेर काढतायत. म्हणजे आपल्याकडे असलेलं अज्ञान समर्थ काय करतायत, आपल्याकडचं अज्ञान काढलं की काय होतं खाली, अज्ञान मूल हरणम. अज्ञानच काढलं की काय राहतं खाली हो, ज्ञान राहतं. समर्थ काय करतात, ज्ञान देत नाहीत, अज्ञान काढतात. अज्ञान काढलं की आपोआप काय राहतं हो, आपल्याकडे ज्ञान राहतं. म्हणून परमार्थामध्ये अज्ञान काढणं ही सद्गुरू परंपरा कार्य करते. म्हणजे सद्गुरू परंपरेचं कार्यच काय आहे, अज्ञान काढायचं. आणि तेच समर्थ आपल्यासाठी करत आहेत. आता समर्थ म्हणतात, वायूमध्ये ही पंचमहाभूते कशा पद्धतीने कार्य करतात त्यासाठी काय करा, एकचित्ताने श्रवण करा. हळू फूल तरी जड, हळू वारा तरी निबिड, वायो लागता कडाड, मोडती झाडे. बघा कशा पद्धतीने समर्थ उदाहरणासहित, असं नाही उदाहरणासहित स्पष्टीकरण आहे. प्रत्येक भाग समजण्यासाठी काय दिले तो इथं समर्थांनी उदाहरणं दिलेत आणि स्पष्टीकरण करून सांगितलंय, जेणेकरून श्रोत्याची काय जाणार आहे, आशंका जाणार आहे. मुळासहित समर्थ काढतात, सगळं अज्ञान काय करतात, मुळासकट काढतात. आणि म्हणून समर्थ नेहमी सांगतात, प्रत्येक ओवीला सांगतायत काय, श्रोती अवधान द्यावे. श्रोती काय करा, श्रवण करा, व्यवस्थित श्रवण करा, लक्षपूर्वक ऐका, चुकीचं ऐकू नका. म्हणून इथं काय सांगितलंय, हळू फूल तरी जड. आता समर्थांना काय सांगायचं आहे इथं, फूल हलके असले तरी ते काही जड असते. लक्षात घ्या, फूल हलकं जरी असलं तरी त्याला वजन आहे म्हणून तर खाली पडतं ना. त्याप्रमाणे वायू कितीही हलका असला तरी तो कठीण आहे. कारण वायूच्या झपाट्याने काय होतात तो, झाडे कडाकड मोडतात. वारा आला, आपल्याला पावसाळ्यात पाहायला मिळतंय बघा, मोठी झाडे सुद्धा काय होतात, पडतात. म्हणजे काय हो, वायू पण काय आहे, जड आहे. आणि तोले विण झाड मोडे, ऐसे हे काहीच न घडे, तोल तोची तये जडे पृथ्वीचा अंश. काय समर्थ सांगतायत, फूल कसं असतं, हलकं जरी असलं तरी त्याला थोडंसं जडत्व असल्यामुळे तर ते भूमीवरती पडतं. आता वारा जरी हळुवार असला तरी त्याच्या वायूच्या झपाट्याने मोठमोठी झाडे सुद्धा कडाकडा मोडतात. काही भार पडल्याशिवाय झाड मोडले असे कधीच घडणार नाही. लक्षात घ्या, काहीतरी वजन पडल्याशिवाय झाड काय मोडत नाही. म्हणजे तो भार, म्हणजे तो तोल, तोच वायूमधील पृथ्वीचा जडतांश. म्हणजे लक्षात घ्या, म्हणजे ज्या अर्थी झाड मोडते, मोठी झाडं मोडतात कडाकडा, म्हणजे काय आहे त्या वायूमध्ये, काहीतरी जडत्व आहे ना. म्हणजे काहीतरी जडपणा असल्याशिवाय ती झाडं मोडत नाहीत. आणि तो जडपणा म्हणजेच काय आहे हो, पृथ्वी. तो जडपणा म्हणजेच काय आहे, पृथ्वी. कारण आपल्याला माहित आहे जडत्व हेच कशाचं लक्षण आहे, पृथ्वीचं. आणि वायूमध्ये जडत्व नसेल तर मग झाडं कशी मोडतात, मोठमोठी झाडं कशी मोडतात. ज्या अर्थी मोठमोठी झाडे मोडतात
त्या अर्थी वायूमध्ये काय आहे, जडत्व आहे, आणि ते जडत्व कशाचं लक्षण आहे, पृथ्वीचं. म्हणून ते पृथ्वी काय आहे, वायूमध्ये पृथ्वीचा अंश आहे. त्या रूपाने काय आहे, पृथ्वीचा अंश आहे. ज्या अर्थी वायूमुळे झाडे मोडतात म्हणजे तो हा अंश कुणाचा आहे, पृथ्वीचा. येथे श्रोते आशंका घेती, तेथे कैची झाडे होती, झाडे नव्हती तरी शक्ती कठीण रूप आहे. येथे श्रोते आशंका घेती, लगेच श्रोत्यांना काय येते, आशंका येते, लगेचच शंका घेतात. काय काय घेतात श्रोते, आशंका, वायूच्या सूक्ष्म रूपाच्या ठिकाणी झाडे कुठची, म्हणजे तेथे मूळ मायेच्या ठिकाणी झाडे कुठली, अशी शंका श्रोते घेतील. झाडे नसली तरी शक्ती काय आहे, कठीण रूपाने आहेच. लक्षात घ्या, झाडांचं जरी उदाहरण नाही घेतलं तरी शक्ती आहे. वायूच्या ठिकाणी काय आहे, शक्ती आहे. ती शक्तीच काय आहे, कठीण रूपाने आहे. तेच काय आहे, कठीण म्हणजे कशाचं लक्षण आहे, पृथ्वीचं. वन्नी पुल्लिंग लहान, काहीतरी असे उष्ण, तैसे सूक्ष्मी जडपण सूक्ष्म रूपे. वन्नी पुल्लिंग लहान, विस्तवाची ठिणगी अगदी, म्हणजे काय समर्थांना सांगायचंय, विस्तवाची ठिणगी लहान असली तरी तिच्या ठिकाणी काय असते, काहीतरी उष्णता असतेच. त्याचप्रमाणे सूक्ष्मामध्ये जडत्व असतो, तोही सूक्ष्म रूपानेच असतो. म्हणजे काय, वायूमध्ये जडत्व आहे ते पण कसं आहे हो, सूक्ष्म रूपानेच आहे. म्हणजे ठिणगीप्रमाणे, ज्याप्रमाणे ठिणगीमध्ये उष्णता अगदी सूक्ष्म प्रमाणात असते, त्याप्रमाणे वायूमध्ये काय आहे हो, जडत्व सूक्ष्म रूपाने असते. मृदूपणतेची आप, भास तेजाचे स्वरूप, वायू ते चंचल रूप सहजची आहे. मृदूपणतेची आप, म्हणजे मृदूपण हे कशाचं लक्षण आहे, आपाचं लक्षण आहे. आणि भास हे कशाचं आहे, तेजाचं. चंचल रूपाने वायू ते स्वभावताच आहे. म्हणजे वायू तिथं काय आहे हो, चंचल रूप जिथं आहे तिथं वायू काय आहे, स्वभावताच काय आहे, तिथं वायू आहे. सकळास मिळून आकाश, सहजचे आहे अवकाश, पंचभूतांचे अंश वायूमध्ये निरोपले. म्हणजे समर्थ काय म्हणतात, मृदूपण म्हटलं की आप आलंच, भास म्हटलं की तेज आलं, चंचल रूप म्हटलं की वायू आला, आणि सकळांस मिळून म्हणजे सर्वांना मिळून आकाश, सहजच पैस जागा आहे. ह्याप्रमाणे वायूतील पंचभूतांचे काय सांगितले, अंश सांगितले. आता तेजाचे, म्हणजे समर्थाने आतापर्यंत काय सांगितले, हे वायूमधील पंचमहाभूतांचे अंश सांगितले. म्हणजे हे सूक्ष्म रूपाने काय असतात, ही लक्षणं प्रत्येक पंचमहाभूतामध्ये काय आहेत, अस्तित्वात आहेत, तसेच वायूमध्ये पण आहेत. आता तेजाचे लक्षण, भासले पण ते कठीण, तेजी ऐसी ओळखण पृथ्वीची. आता समर्थ काय म्हणतात, आता तेजाचे लक्षण सांगतो, त्याचा भास होतो हाच कठीणपणा. म्हणजे तेजाचा भास होतो हाच काय आहे हो, कठीणपणा. तेजामध्ये हेच काय आहे, पृथ्वीचे रूप आहे. लक्षात घ्या, जो भास होतो तोच काय आहे, कठीण आहे. आणि हे कठीण म्हटलं की पृथ्वी, हेच काय आहे, पृथ्वीचं. तेजामध्ये पृथ्वी असल्याचं काय आहे, लक्षण आहे. भासला भास वाटे मृद, तेजी आप तेची प्रसिद्ध, तेजी तेज स्वतः सिद्ध, सांगण्याची न लगे. भासला भास वाटे मृद, समर्थ काय म्हणतात, भास भासला तो मृदू आहेसा वाटला, तोच मृदूपणा हे तेजातील काय होय हो, आप होय. हे काय करावं, जाणावं, हे स्पष्टपणे जाणावं. तेजामध्ये तेज आहेच हे आपल्याला सांगायला नको, सेपरेट सांगायची गरज आहे का, तेजामध्ये तेज असणारच आहे, त्याला सांगण्याची काय गरज नाहीये. भास तेजी वायो तो चंचळ, तेजी आकाश निच्चळ, तेजी पंचभूते सकळ निरोपिली.
म्हणजे अग्नीमध्ये तो वायू काय आहे बघा. अग्नी लागला की तिथं अग्नी पण काय होतो, लगेच वारा सुटतो बघा. म्हणजे तेजात पण काय दिसतो आपल्याला, अग्नी लागला की तिथं लगेचच वारं येतं बघा. म्हणजे चंचळपणा दिसतो तो वायू. म्हणजे हा जो अग्नीमध्ये जो चंचलपणा दिसतो बघा, अग्नी लावला की लगेच अग्नी बघा वाऱ्यासारखा व्हायला लागतो. म्हणजे हा जो अग्नीमध्ये जो चंचलपणा दिसतो तोच काय आहे, वायू आहे. व निश्चळता जी असते अग्नीमध्ये, जी निश्चळता असते ते काय आहे, आकाश आहे. अशा प्रकारे काय सांगितलंय समर्थांनी, तेजामध्ये असलेली पंचमहाभूते सांगितली आहेत. आता आपाचे लक्षण. आता काय करतो समर्थ म्हणतात, आता आपाचे लक्षण. आप तेची जे मृदुपण ते कठीण तेची पृथ्वी. आता काय सांगतो, आपामध्ये कशा प्रकारे ही पंचमहाभूते आहेत, कार्य करतात, हे काय करतात समर्थ म्हणतात मी सांगतो. आता आप ह्या तत्वाचे लक्षण काय करतायत आपल्याला समर्थ सांगतायत. आता जो मृदुपणा म्हटलं की ते काय आलं, आपाचं लक्षण आलं. म्हणजे मृदुपणा तेच आपाचे लक्षण आहे. आणि जो मृदुपणा तोच काय आहे, आपाचा कठीणपणा आहे. मृदुत्व म्हणजेच काहीतरी काठिण्य, तीच काय आहे, पृथ्वीचं लक्षण आहे. आपी आप सहजची असे, तेज मृदूपणे भासे, वायो स्तब्धपणे दिसे मृदुत्वा अंगी. आपी आप सहजची असे, म्हणजे आपामध्ये आप मृदूपणा हा सहजच असणार आहे. त्याला काय सेपरेट स्पष्ट करून सांगायची गरज आहे का, नाही. म्हणून काय सांगतात समर्थ, म्हणजे मृदूपणामध्ये आपामध्ये आप असते आणि ते कसं हो, मृदूपणाप्रमाणे काय भासते. वायो स्तब्धपणे दिसे मृदुत्वांगी. आता तेज मृदूपणे भासे, तेजामध्ये कधी कधी काय भासतो, मृदूपणा भासतो तेजामध्ये. आणि जो मृदूपणा भासतो तोच काय हो, वायू. त्या मृदुत्वांगीच काय हो, वायू स्तब्धपणाने आपल्याला काय दिसतो. म्हणजे ते कशाचं लक्षण आहे, वायूचं लक्षण आहे. आकाश न लगे सांगावे, ते व्यापकाची स्वभावे, आपी पंचभूतांची नावे सूक्ष्म निरूपली. म्हणजे तेजामध्ये पण काय हो, आपामध्ये पण काय हो, पृथ्वी म्हणजे आकाश काय झालेलं आहे, सामावलेलं आहे. आकाश असते हे सांगणेच, म्हणजे ह्याला उदाहरण द्यायची काय समर्थ म्हणतात गरजच नाही. आपामध्ये आकाश असतेच हे वेगळं सांगायची काही गरज नाही. कारण ते मूळचेच काय आहे, सर्व व्यापक आहे. आकाश कसं आहे, सर्व व्यापक आहे. आपामध्ये पंचभूते कशी असतात हे काय केलं आपल्याला समर्थाने आता सांगितलं. आता पृथ्वीचे लक्षण. कठीण पृथ्वी आपण, कठीणत्वी मृदपण तेची आप. आता पृथ्वी घ्या. पृथ्वीचं लक्षण काय आहे, कठीण पृथ्वी. म्हणजे पृथ्वी म्हटलं की ती काय आली, कठीण आली. मग पृथ्वी ही मूळचीच काय आहे हो, कठीण आहे. आणि कठीणपणात जो मृदूपणा असतो तेच काय झालं, आप. आणि कठीणत्व जे भासते ते भासणे तोच तेजाचा प्रकाश. आणि समर्थ काय म्हणतात, आता पृथ्वीचे लक्षण. कठीण पृथ्वी आपण, कठीणत्वी मृदूपण तेची आप. कठीणत्वाचा जो भास तोची तेजाचा प्रकाश, कठीणत्वी निरोधांस तोची वायो. म्हणजे समर्थांना काय सांगायचं इथं, पृथ्वीमध्ये जे पृथ्वी मूळचीच कशी आहे हो, कठीण आहे. आणि त्या कठीणपणा जो मृदूपणा आहे तेच काय आहे, आप. आणि त्याला आप म्हणजे कठीणपणा जो मृदूपणा भासतो आपल्याला बघा, पृथ्वीमध्ये जो कठीणपणा जो मृदूपणा भासतो त्यालाच काय म्हटलं जातं, आप म्हटलं जातं. आणि कठीणत्व जे भासते म्हणजे त्याचा भास होतो त्यालाच काय, तोच काय हो, तेजाचा प्रकाश. म्हणजे भासतो कठीणत्व जो भासतो, भास होतो कठीणत्वाचा, त्यालाच काय म्हटलं जातं, तेजाचा प्रकाश. म्हणजे ते काय झालं, तेज.
आणि कठीणत्वामध्ये जो विरोधाचा अंश आहे तोच काय आहे हो? वायू. लक्षात घ्या. आकाश सकळांस व्यापक, हातो प्रगटची विवेक, आकाशीच काही एक भास भासे. आकाश कसा आहे हो? सर्वांना व्यापक आहे. सर्वांना व्यापक आहे. हा तर काय आहे हो? आपला उघड विचार आहे. कोणताही भास भासतो तो आकाशातच काय होतो? भासतो. लक्षात घ्या. कोणताही भास होतो तो आपल्याला कुठं भासतो? आकाशातच भासतो. आकाश तोडिता तुटेना, आकाश फोडिता फुटेना, आकाश परते होयना तीळ मात्र. आकाश तोड म्हणजे आकाश तोडल्यानं काय होत नाही? तुटत नाही. आकाश फोडल्यानं काय होत नाही? फुटत नाही. ते तीळ मात्रही काय होत नाही हो? पलीकडे होत नाही, बाजूला सरकत नाही. आपण पाहिले काय? तीळ मात्र सुद्धा आकाश इकडं तिकडं करता येते का हो? आकाश तोडलं तर तुटतंय का? आकाश फोडलं तर फुटतंय का? नाही फुटत आहे. आणि आकाश काय होत नाही? परते होईना तीळ मात्र. ढकलय गेलं आकाश तरी ढकलतंय का हो? बाजूला सरकवायला आपण गेलो आकाश तर तीळ मात्र सुद्धा ते काय होत नाही. आकाश आपल्याला सरकत नाही. म्हणजे ते आकाश कसं आहे? म्हणजे ते सर्व व्यापक आहे. आपल्याला बघा असं आपण गाडीवर चाललो असेल तर असं वाटतं की आपण आत्ता त्या आकाशाला जाऊन पकडू. असा भास होतो का नाही आपल्याला? म्हणजे एखाद्या वाहनामध्ये चालू द्या किंवा आपण पायी जरी चाललेलं असेल तरी त्याची तिच्यापर्यंत आपल्याला आकाश काय दिसतं? टेकलेलं दिसतं. मग आपल्याला काय वाटतं? मी कधीतरीच काय करेन? त्या आकाशापर्यंत जाईन. आपण लहान असताना बघा नेहमी आपल्याला काय वाटायचं की ते आपण आत्ता पकडू त्याला. पण जेवढं आपण किती किलोमीटर गेलो तरी ते आकाश तसंच आहे. लांब लांबच आपल्यापासून जात आहे. म्हणजे ते कसं आहे हो? सर्व व्यापक आहे. त्याचा आपल्याला अंतच लागत नाही. म्हणून समर्थ काय म्हणतात? आकाश तोडता तुटत नाही, आकाश फोडायला गेलं तर फुटत नाही आणि आकाशचं तीळ मात्र हलत नाही. हलवायला गेलो आपण तर हलेल का हो? पकडायला गेलो तर पकडेल का? सापडते का आकाश आपल्याला? नाही सापडते. काय सापडत नाही. असो आता पृथ्वी अंत, दाविला भूतांचा संकेत, एक भूती पंचभूत तेही निरोपिले. समर्थ काय म्हणतात? असो काय म्हणतात? झालं. आता हे जे आपण पाहिलं काय पाहिलं? सगळं निरूपण पाहिलं. कशाचं? पृथ्वीमध्ये भूतांचा समावेश कसा असतो हे दाखवले आणि एकेका भूतात पंचभूते कशी असतात त्याचेही निरूपण केले. म्हणजे समर्थांनी आता काय सांगितलं आपल्याला? पृथ्वीमध्ये ही पंचमहाभूते कशी आहेत हे पण सांगितलं आणि प्रत्येक पंचमहाभूतामध्ये पंचमहाभूते कशी आहेत ह्याचंही काय केलं? समर्थांनी आपल्याला निरूपण करून सांगितलं. परी हे आहाच पाहता नातुडे, बळेची पोटी संदेह पडे, भ्रांती रूपे अहंता चढे अकस्मात. परी हे आहाच पाहता नातुडे. परंतु काय सांगितले? पण हे वरवर पाहिल्याने समजणार नाही. हे जे निरूपण आपण बघितलं ते वरवर पाहिल्याने समजणार नाही. तर त्यामुळं काय होतं मनामध्ये? संशय. बळेची नसता संशय मनात येतो. म्हणजे वरवर जर एखादं निरूपण केलं म्हणजे आपण नुसतं वरवर पाहिल्याने समजणार नाही. आपल्यामध्ये लगेच संशय मनामध्ये निर्माण येतो. बळेच धसमसळेपणाने पाहिल्यास मनात संशय उत्पन्न होतो आणि भ्रांतीच्या स्वरूपाने एकाएकी काय होतो? अहंकार मनामध्ये काय होतो? उत्पन्न होतो. म्हणून समर्थ काय म्हणतात? अहंकार. कारण अहंकार आला की अहंकार नखरे उडवले, पाताळी नेहून बुडवले अशी काय होते? आपली अवस्था होते. समर्थांनी आपल्याला काय केलंय हो? हे ज्ञान दिलंय. किती सूक्ष्म रूपाने आपल्याला काय करत आहेत? समर्थ ज्ञान देत आहेत, निरूपण देत आहेत. परंतु समर्थ काय म्हणतात? आणि हे ज्ञान दिलं, एखादं श्रवण केलं की आपल्याला काय येतो? लगेच अहंकार येतो. सूक्ष्मातून अहंकार येतो, पोटी संदेह पडतो. वरवरचं ज्ञान घेतलं बघा, एखाद्या दिवशी जास्त आपल्याला कळालं,
निरूपण खूपच कळालं तर आपल्याला काय येतो, अहंकार येतो आणि असं वाटतं की सगळं विश्वाचं ज्ञान आपल्याला झालं. पण तसं आहे का हो? समर्थ म्हणूनच काय करतात, लगेचच झाडावर चढलेलं लगेचच काय करतात, तो अहंकार जर चढला असेल आपल्या अंतरीचा तर लगेच आपला काय करतात, खाली बसवतात आपल्याला. ही कृती कुणाला जमते? फक्त सद्गुरू समर्थांना, समर्थ सद्गुरू परंपरेला जमतं. काय श्रोत्याला काय होतं, श्रवण करता करता अहंकार येतो की काय हो मला खूप ज्ञान झालं. समर्थ काय करतात, नेहमी अज्ञान काढायचं काम करतात आणि अज्ञान काढलं की शिल्लक काय राहतं, ज्ञान राहतं. आणि ज्ञान राहतं परंतु श्रवण करता करता काय येतो, कधी कधी काय येतो, संशय वाढतो. वरवरचं ज्ञान मिळालं म्हणून समर्थ प्रत्येक श्रवण करताना काय सांगतात, हो अद्वैत ज्ञान घ्या, अद्वैत भाग बघा. म्हणजे काय करा, अद्वैत भाग लावून घ्या, आतमध्ये अद्वैत भाग लावून घ्या. म्हणजे वरवरचं ज्ञान घेऊ नका. वरवरचं ज्ञान घेतल्यानं अहंकार वाढतो आणि अद्वैत ज्ञान घेतलं की काय होतं, परमेश्वराची काय होते, ओढ लागते अंतरी. म्हणून समर्थ काय म्हणतात, अद्वैत ज्ञान घ्यायचंय. म्हणून भ्रांती रूपे अहंता चढे अकस्मात. म्हणजे जर आपण वरवरचं ज्ञान घेतलं तर भ्रांती रूपाने काय होतं, आपल्याकडे अहंकार येतो अचानक. सूक्ष्म दृष्टीने पाहता वायोची वाटे तत्वता, सूक्ष्म वायो शोधू जाता पंचभूते दिसती. सूक्ष्म दृष्टीने पाहता, आता सूक्ष्म दृष्टीने पाहायला गेलो तर काय होतं, पंचभूतांकडे सूक्ष्म दृष्टीने पाहिल्यास खरोखर मूळचा वायूच आहेसे वाटते आणि वायूचे सूक्ष्म शोधन केल्यास त्यात पंचभूते दिसतात. लक्षात घ्या, समर्थ काय म्हणतात, सूक्ष्म दृष्टीने पाहायला गेलो तर वायूचं तत्व काय होतं आपल्याला लगेच समजतं आणि त्या वायूमध्ये ही पंचमहाभूते कसे सूक्ष्म रूपाने आहेत हे पण आपल्याला काय होतं, दिसतं. एवं पंचभूतिक पवन तेची मूळ माया जाण, माया आणि सूक्ष्म त्रिगुण तेही पंचभूतिक. काय सांगितलं इथं, एवं पंचभूतिक पवन, हा सूक्ष्म पंचभूतात्मक वायू हीच काय आहे, मूळ माया होय. आणि त्या मूळ मायेच्या पुढील गुण माया व सूक्ष्म त्रिगुण हेही काय आहेत, हो पंचभूतात्मक आहेत. म्हणजे काय समर्थांना काय म्हणायचंय, एवं पंचभूतिक पवन, पंचभूतामधील पवन हीच काय आहे, मूळ माया आहे. म्हणजे पंचभूतात्मक वायू हीच काय आहे, मूळ माया आहे. आणि या मूळ मायेच्या तेची मूळ माया जाण, माया आणि सूक्ष्म त्रिगुण तेही पंचभूतक. आणि माया आणि त्रिगुण हे सुद्धा काय आहेत, हो पंचभूतात्मकच आहेत. माया आणि सूक्ष्म त्रिगुण हेही काय आहेत, हो पंचभूतिक आहेत. भूते गुण मिळविजे त्याशी अष्टदा बोलीजे, पंचभूतिक जाणीजे अष्टदा प्रकृती. भूते गुण मिळविजे म्हणजे काय सांगितले, महाभूते म्हणजे मूळ वा माया व 3 गुण मिळून भूते गुण मिळविजे त्याशी अष्टदा बोलीजे. म्हणजे पंचमहाभूते म्हणजे मूळ माया व 3 त्रिगुण मिळून काय होते, हो अष्टदा प्रकृती. मूळ माया आणि 3 त्रिगुण मिळून काय निर्माण होते, अष्टदा प्रकृतीला. तिला काय म्हणतात, अष्टदा प्रकृती म्हणतात. बोलीजे आणि म्हणजे मूळ माया आणि 3 त्रिगुण मिळून अष्टदा प्रकृती म्हणतात. अशी ही अष्टदा प्रकृती पंचभूतात्मक आहे. म्हणजे काय सांगितले, मूळ मायेत पंचभूते सूक्ष्म रूपाने आहेत, तिच्यापासून गुण माया त्रिगुण हेही प्रथम सूक्ष्म व नंतर क्रमाने स्पष्ट झाले. लक्षात घ्या, हे ज्ञान कसं आहे, सखोल आहे, सूक्ष्मातून घ्यावं लागतंय. काय सांगितलं इथं, भूते गुण मिळविजे त्याशी अष्टदा बोलीजे. म्हणजे काय, अष्टदा प्रकृती कशाला म्हणतात, पंचमहाभूत आणि 3 त्रिगुण मिळून काय होते, हो अष्टदा प्रकृती होते. आणि माया आणि सूक्ष्म त्रिगुण म्हणजे ही माया आणि सूक्ष्म त्रिगुण हे पण काय आहेत, पंचभूतिकच आहेत. भूते गुण मिळविजे त्यास अष्टदा बोलीजे,
पंचभूतेक जाणीजे अष्टदा प्रकृती शोधून पाहिल्या विन संदेह धरणे मूर्खपण याची पाहावी ओळखण सूक्ष्मदृष्टी. काय सांगितलंय? नीट शोधून पाहिल्यानंतर किंवा विचार केल्या म्हणजे नीट शोधून पाहिल्याशिवाय विचार केल्याशिवाय संशय धरणे हे काय आहे? मूर्खपणाचे होय. याचा काय करा? विचार सूक्ष्मदृष्टीने करा. कारण शोधा, संदेह धरू नका. संदेह धरणे हे काय आहे? मूर्खपणा आहे. शोधा म्हणजे सापडेल का? ही पंचमहाभूते व 3 त्रिगुण मिळून काय होते हो? अष्टदा प्रकृती निर्माण होते. आणि हे माया आणि सूक्ष्म त्रिगुण हेही काय आहे हो? पंचभूतिक आहे. याचा अभ्यास करा. संदेह धरू नका. गुणापासूनी भूते पावली स्पष्ट दशेते जडत्वा येऊन समजते तत्वे झाली. गुणापासून भूते, गुणापासून म्हणजे पंचभूते व्यक्त स्वरूपाला आली, नंतर सगळी जड बनून त्यांची काय झाली हो? तत्वे झाली. पुढे नाना तत्वे निर्माण होऊन पिंड ब्रह्मांडात्मक स्थूळ सृष्टी रचना झाली. लक्षात घ्या. गुणापासून भूते, गुणापासून काय झाली? त्रिगुणांपासून काय झाली व पंचमहाभूते निर्माण झाली. आणि परत ती जडत्वा येऊन परत काय झाली हो? तत्वे झाली. म्हणजे हे काय आहे? सूक्ष्म दृष्टीने हा अभ्यास करणं काय आहे हो? गरजेचं आहे. नाहीतर आपल्या अंतरी काय वाढतोय? संदेह वाढतोय. गुणापासूनच काय हो? पंचभूते व्यक्त स्वरूपाला आली, नंतर सगळी जड बनून त्यांचीच तत्वे झाली. आणि पुढे नाना तत्वे निर्माण होऊन पिंड ब्रह्मांडात्मक स्थूळ सृष्टी रचना झाली. लक्षात घ्या. जड बनून पुढे ती जड बनली तत्वे आणि त्यांचीच काय झाली व ब्रह्मांड सृष्टी रचना झाली. पुढे तत्व विवंचना पिंड ब्रह्मांड तत्व रचना बोलली असे ते जना प्रगटची आहे. पुढे तत्व विवंचना म्हणजे नंतर तत्वांचा विचार. पिंड व ब्रह्मांड ह्यातील तत्वांची रचना कशी झाली ते पुढे सांगितलेले आहे व लोकांमध्ये ते माहीतच आहे. सर्वांना माहित आहे की काय हो? पुढे तत्व विवंचना पिंड ब्रह्मांड तत्व रचना बोलली असे ते जना प्रगटची आहे. म्हणजे काय सांगितलं? ह्या गुणापासून 3 त्रिगुण कोणते हो? सत्व रज तम. ह्या त्रिगुणांपासून काय झाली हो? ही पंचमहाभूते तयार झाली. कोणती? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. ही 3 त्रिगुणांपासून ही पंचमहाभूते काय झाली? निर्माण झाली. आणि पुढे जाऊन ती काय झाली हो? जडत्व त्यांना निर्माण झालं. त्या पंचमहाभूतांना ची काय झाली? तत्वे झाली, पंचतत्वे झाली. आणि त्याला काय निर्माण झालं हो? जडत्व निर्माण झालं. आणि जडत्व निर्माण झाल्यामुळे पुढे तत्व विवंचना पिंड ब्रह्मांड तत्व रचना. त्या जडत्वामुळेच काय झाली? पिंड ब्रह्मांडाची काय झाली हो? पिंड ब्रह्मांडात्मक स्थूळ सृष्टी रचना झाली. हे सर्वांना माहिती आहे. हे समर्थ काय म्हणतात? पुढे आपण हे निरूपण बघूया. कशाची? पिंड ब्रह्मांडाची रचना कशा पद्धतीने झाली याचं काय करूया? पुढे निरूपण बघूया. आणि हे सगळ्यांना माहित आहे. हे जग काय आहे? हे असे ते जना प्रगट. सर्वांना माहित आहे की काय हो? ह्या जडत्व तत्वांपासूनच काय झाली हो? पिंड ब्रह्मांडाची रचना झाली. हा भूत कर्दम बोलिला सूक्ष्म संकेते दाविला ब्रह्मगोळ उभारला तत्पूर्वी. हा भूत कर्दम बोलिला. काय सांगतायत? हा जो वर संक्षेपाने सांगितलेला तो भूत कर्दम, पंचभूतांचा कर्दम. कर्दम म्हणजे काय हो? चिखल. काय? पंचभूतांचा जो चिखल संक्षेपाने सांगितलेला होय. हा भूत कर्दम बोलिला सूक्ष्म संकेते दाविला ब्रह्म गोळ उभारला तत्पूर्वी. म्हणजे ब्रह्मांड गोळ्याची रचना होण्याच्या पूर्वीच तो सूक्ष्म कर्दम होय. म्हणजे लक्षात घ्या. हा जो
वरती जो सांगितलाय ना सगळा चिखल, म्हणजे कोण कशात मिसळलेला आहे असा, म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, समर्थांना काय सांगायचंय, वरती जो सांगितलेला आहे ना की प्रत्येक तत्वामध्ये काय आहे हो, पृथ्वीमध्ये पण पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आहे, आपामध्ये पण ही 5 तत्वे आहेत. म्हणजे हे जो जो चिखल दाखवलेला आहे, या चिखलापासूनच काय झालेली आहे हो, ही मूळ माया, म्हणजे हा ब्रह्मगोळा अवघा काय केलाय हो, उभारलेला आहे. या ब्रह्मांडा पलीकडील गोष्टी जे झाली नव्हती सृष्टी, मूळ माया सूक्ष्मदृष्टी ओळखावी. या ब्रह्मांडा पलीकडील गोष्टी, समर्थ काय सांगतायत, जेव्हा सृष्टी उत्पन्न झाली नव्हती तेव्हाच्या ब्रह्मांडाच्या पूर्वीच्या ह्या गोष्टी आहेत. म्हणजे जेव्हा सृष्टी निर्माणच झाली नव्हती, या ब्रह्मांडा पलीकडील गोष्टी जे झाली नव्हती सृष्टी, मूळ माया सूक्ष्मदृष्टी ओळखावी. हे जे आपण जे बोलतोय ते कधीच आहे, ज्यावेळेस सृष्टीच निर्माण झाली नव्हती त्यावेळेसचं आहे. म्हणजे काय, जेव्हा सृष्टी उत्पन्न झाली नव्हती तेव्हाच्या ब्रह्मांडाच्या पूर्वीच्या ह्या गोष्टी आहेत. अशा स्थितीतली मूळ माया सूक्ष्म दृष्टीने ओळखावी. अशा स्थितीतली मूळ माया आपण काय ओळखायची, सूक्ष्म दृष्टीने ओळखायची. सप्तकंचुक प्रचंड झाले नव्हते ब्रह्मांड, माया अविद्येचे बंड ऐलीकडे. सप्त कंचुक प्रचंड काय सांगितलंय हो, सप्त कंचुक पंचतत्वे, अहंकार, महत्त्वतत्व या 7 आवरणांनी वेष्टित अथवा सप्तसागर, सप्तरस किंवा सप्तवर्ण या युक्त असे प्रचंड ब्रह्मांड तेव्हा झाले नव्हते. माया काय हो, सप्तभुवने, शिवोपाधी व अविद्या जीवोपाधी यांचे बंड सुद्धा काय आहेत, अलीकडचेच आहेत. समर्थ काय म्हणतात, हे सगळे जे आहेत, सप्तकुंचक प्रचंड झाले नव्हते ब्रह्मांड, माया अविद्येचे बंड अलीकडे. म्हणजे हे जे काय माया अविद्येचे जे सांगतोय आपण, ते काय आहे, हे सगळं अलीकडचं आहे. हे बंड कसे आहेत, अलीकडचे आहेत. ब्रह्मांड निर्माण झाले नव्हते त्यावेळेस काय झाले हो, हे असे प्रचंड, म्हणजे ब्रह्मांड जेव्हा निर्माण झालं नव्हतं तेव्हाची ती मूळ माया आहे. आणि त्या मूळ मायेचं काय करायचं आहे, आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे समर्थ काय म्हणतात, सप्तकंचुक प्रचंड झाले नव्हते ब्रह्मांड, माये अविद्येचे बंड ऐलीकडे. ब्रह्मा विष्णू महेश्वर हा ऐलीकडील विचार, पृथ्वी मेरू सप्तसागर ऐलीकडे. म्हणजे ब्रह्मा विष्णू शंकर ही सुद्धा काय आहेत, अलीकडची आहेत. किंवा पृथ्वी मेरू सप्तसागर हे सर्व मूळ मायेच्या अलीकडील आहेत. हे तेव्हा निर्माण झाले नव्हते. ज्यावेळेस मूळ माया निर्माण झाली त्यावेळेस हे ब्रह्मा विष्णू महेश्वर कुणी निर्माण झालेलं नव्हतं ना. पृथ्वी मेरू सप्तसागर हे सुद्धा काय झाले नव्हते, निर्माण झाले नव्हते. नाना लोक नाना स्थाने, चंद्र सूर्य तारांगणे, सप्तद्वीपे 14 भुवने ऐलीकडे. म्हणजे ती मूळ माया जेव्हा निर्माण झाली त्यावेळेस हे अनेक लोक, अनेक स्थाने, चंद्र सूर्य तारे, सप्तद्वीपे 14 भुवने ही सर्व काय झालेली नव्हती, निर्माण ती तेव्हा निर्माण झालेली नव्हती. शेष कुर्म सप्त पाताळ, 21 स्वर्गे अष्ट दिक्पाळ, 33 कोटी देव सकळ ऐलीकडे. म्हणजे मूळ माया ज्यावेळेस निर्माण झाली होती त्यावेळेस हे शेष कुर्म सप्तपाताळ, 21 स्वर्गे, अष्टदिक्पाळ, 33 कोटी देव ही कुणीही निर्माण झालेलं नव्हतं. 12 आदित्य, 11 रुद्र, 9 नाग, सप्तऋषेश्वर, नाना देवांचे अवतार ऐलीकडे. म्हणजे 12 आदित्य, 11 रुद्र, 9 नाग, सप्तऋषेश्वर, नाना देवांचे अवतार जे आहेत आपल्याला दिसत आहेत आता, ते सुद्धा कुठले आहेत, अलीकडचे आहेत. हे मूळ मायेच्या अगोदरचे नाही आहेत. मूळ माया जेव्हा निर्माण झाली त्यावेळेस हे काहीही नव्हतं, हे समर्थांना सांगायचंय. मेघ म्हणू चक्रवती, नाना जीवांची उत्पत्ती,
आता असो सांगो किती विस्तार हा. मेघ मनू चक्रवर्ती म्हणजे मेघ मनू चक्रवर्ती राजे अनेक जीवांची उत्पत्ती असा हा विस्तार किती सांगू. असा हा सगळा जो विस्तार असा दिसतोय ही कधीचा आहे, हा अलीकडचा आहे. म्हणजे बघा किती खोल समर्थ आपल्याला ज्ञान देत आहेत. समर्थांनी हे सांगितलं नसतं आपल्याला हे कळलंच नसतं. समर्थ काय सांगतायत, हे सगळं अलीकडचं आहे. ही मूळ माया सगळ्याच्या अगोदर काय झालंय निर्माण, मूळ माया निर्माण झाली त्यावेळेस कोणीच नव्हतं. ब्रह्मा विष्णू महेश्वर नव्हता. पृथ्वी मेरू सप्तसागर नव्हते. नाना लोक नाना स्थाने, चंद्र सूर्य तारांगण काही सुद्धा नव्हतं. सप्तद्वीपे 14 भुवने ही सगळं काहीही नव्हतं. शेष कुर्म सप्त पाताळ 21 स्वर्ग, अष्टदिक्पाळ 33 कोटी देव, 12 आदित्य, 11 रुद्र, 9 नाग, सप्त ऋषेश्वर, नाना देवांचे अवतार, मेघ मनू अनेक राजे चक्रवर्ती, नाना जीवांची उत्पत्ती. समर्थ म्हणतात सांगू तुम्हाला किती, म्हणजे सांगून थकेन एवढे काय आहेत, उत्पत्ती आहे. परंतु हे कधी झाले, हे सगळं निर्माण मूळ मायेच्या नंतर झाले, हे समर्थांना सांगायचंय. सकळ विस्ताराचे मूळ ते मूळ मायाचं केवळ, मागा निरोपिली सकळ पंचभूतिक. सकळ विस्ताराचे मूळ म्हणजे सगळ्या विस्ताराचे मूळ म्हणजे फक्त मूळ मायाच एकटी होय. आणि तो सगळा पंचभूतात्मक आहे, ते पूर्वीच सांगितले आहे. या सर्व विस्ताराचे मूळ काय आहे हो, मूळ माया एकटीच आहे. आणि या पंचभूतिकचा आपण आता पाठीमागं पाहिलेलं आहे. सूक्ष्म भूते जे बोलिली तेची पुढे जडत्वा आली, ते सकळ ही बोलली पुढले समासी. सूक्ष्म भूते जे बोलली, आता समर्थांनी काय सांगितले, पूर्वी सूक्ष्म भूते जी सांगितली तीच पुढे जडत्व पावली व त्यांनी हा ब्रह्मघोळ उभारला. हे सर्व ही पुढच्या समासात सांगितले आहे. कशा पद्धतीने आहे ते पहा, पुढं निरूपण सांगितलेलं आहे. काय हो, सूक्ष्म भूते जे बोलली तेची पुढे जडत्वा आली, ते सकळ ही बोलली पुढले समासी. पंचभूते पृथकाकारे पुढे निरोपिली विस्तारे, ओळखी कारणे अथ्यादरे श्रोती श्रवण करावी. बघा समर्थ काय हो सांगतायत, पंचभूते पृथकाकारे काय सांगितलंय, जी पंचभूते वेगवेगळी व विस्तारपूर्वक पुढे सांगितली आहेत, त्यांच्या स्वरूपाची ओळख होण्यासाठी श्रोत्यांनी काय करावं, आदरपूर्वक श्रवण करावं. बघा समर्थाला सांगायचंय आपल्याला, हे ज्ञान एवढं सखोल कुणी दिलं असतं आपल्याला, हे ग्रंथ रूपाने दासबोधाच्या रूपाने समर्थांनी आपल्याला काय दिले हो, एवढं सूक्ष्माहून सूक्ष्म ज्ञान दिलेलं आहे. म्हणजे ही मूळ माया काय आहे, अगोदर आहे, नंतर पंचमहाभूते आणि नंतर हे बाकी सगळा पसारा निर्माण झालाय, हे समर्थांना सांगायचंय. आणि हे पंचमहाभूत आता सूक्ष्म रूपाने पाहिली, आता जडत्व रूपाने पंचमहाभूतापासून बाकी सृष्टी कशी निर्माण झाली ह्याचं निरूपण समर्थ म्हणले पुढल्या समासात बघू. आणि श्रोती तुम्ही काय करा, श्रवण करा. अत्यादरे म्हणजे आदराने काय करावं, श्रवण करा. पंचभूतिक ब्रह्मगोळ जेने कळे हा प्रांजळ, दृश्य सांडून केवळ वस्तूच पाविजे. पंचभूतिक ब्रह्मगोळ, त्या योगाने हा ब्रह्मांड गोल कसा पंचभूतात्मक आहे हे स्पष्ट कळेल. आपण श्रवण केलं तर कळणार आहे, नाही केलं तर काय कळणार आहे हो. हा पंचभूतात्मक पसारा कसा तयार झाला, हा ब्रह्मांड गोल कसा तयार झाला, हे आपल्याला कधी कळेल, जर आपण श्रवण केलं आणि दृश्य टाकून केवळ परब्रह्म वस्तूचीच प्राप्ती करून घेता येईल. आणि समर्थ काय म्हणतात, मग हे सगळं दृश्य टाकून पंचभूतिक ब्रह्मगोळ जेने कळे हा प्रांजळ, दृश्य सांडून केवळ वस्तूचा पाविजे. बघा इथं किती अद्वैत निरूपण दिलेलं आहे समर्थांनी. समर्थांनी काय दिलेलं आहे इथं, अद्वैत निरूपण दिलेलं आहे. समर्थ काय म्हणतात, आपण अत्यादरे जर श्रवण केलं तर आपल्याला काय कळेल हो,
हा ब्रह्मगोळ कसा निर्माण झाला आणि यामध्ये जे दृश्य आहे ते कसं नाशिवंत आहे आणि परब्रह्म काय आहे, शाश्वत आहे, याची काय होणार आहे आपल्याला दृश्य सांडून केवळ वस्तूच पाविजे. म्हणजे इथं काय सांगायचं समर्थांना, आपल्याला काय कळेल, उत्पत्ती कशी झाली हे कळलं की दृश्य रूपातलं आपल्याला काय कळणार आहे, नाशिवंत आहे हे कळल्यानंतर अदृश्य म्हणजे जे परब्रह्म आहे त्याची काय होणार आहे आपल्याला ओळख होणार आहे. महाद्वार ओलांडावे मग देवदर्शन घ्यावे, तैसे दृश्य हे सांडावे जाणोनिया. बघा, महाद्वार ओलांडावे म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, देवालयाचे महाद्वार ओलांडून आत गेल्यावरच मग आपल्याला काय करायचं मिळतं, देवदर्शन मिळतं. बरोबर आहे. देवालयाचे महाद्वार ओलांडून आत गेल्यावर मग देवदर्शन घ्यावयाचे. त्याचप्रमाणे जे दृश्य असेल ते ओळखून टाकावे मग ब्रह्मप्राप्ती होईल. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, मूळ माया हे काय आहे, हे महाद्वार हे काय आहे, मूळ माया हे काय आहे हो, महाद्वार आहे. आणि ते ओलांडल्यानंतर म्हणजे मूळ मायेच्या पलीकडे जावे, दृश्यातीत व्हावे, तेव्हाच देवदर्शन होते. अद्वैत भाग काय आहे, अद्वैत भाग काय आहे, मूळ मायेत काय करायचंय, मूळ माया हे महाद्वार ओलांडायचंय, महाद्वार ओलांडावे मग देवदर्शन घ्यावे, तैसे दृश्य हे सांडावे जाणोनिया. समर्थ काय म्हणतात, ही मूळ माया हे महाद्वार ओलांडायचंय आणि त्या परब्रह्म देवदर्शन घ्यायचंय. म्हणजे काय हो, दृश्य सगळं बाजूला सारून त्या परब्रह्माची काय घ्यायची आपल्याला दर्शन घ्यायचंय, म्हणजे त्याची ओळख घ्यायची, जाणीवेतून काय घ्यायची, त्याची ओळख घ्यायची. एवढा अद्वैत भाग समर्थांनी काय केलाय हो इथं मांडलेला आहे. काय समर्थ सांगतात, मूळ माया हे महाद्वार ओलांडायचंय आणि तो परब्रह्म आहे अंतरीचा, त्याचं काय घ्यायचंय हो, देवदर्शन घ्यायचंय. म्हणजे आपल्या आजूबाजूचं दृश्य काय होणार आहे, आपोआपच काय होणार आहे हो, आपोआप बाजूला सारून जाणीवेतून त्या परब्रह्माचं दर्शन घ्यायचंय. म्हणजे महाद्वार ओलांडावे, किती भाग सुंदर दिलाय समर्थांनी. मग देवदर्शन घ्यावे, तैसे दृश्य हे सांडावे जाणोनिया. सुंदर, किती भाग, किती सुंदर. ह्या ओवीमध्ये सगळं निरूपण आहे. महाद्वार ओलांडावे म्हणजे ही मूळ मायेत आपण अडकलेला आहे आणि ह्या मूळ मायेचा कशी निर्माण झाली ह्याचं काय दिलंय समर्थांनी आपल्याला निरूपण दिलंय. आणि मग ह्या मूळ मायेला ओलांडून महाद्वार हे मूळ मायेचं महाद्वार ओलांडून आतमध्ये असलेल्या परब्रह्माचं काय आपल्याला घ्यायचंय व दर्शन घ्यायचंय. दृश्य सगळं काय करायचंय आपल्याला, दृश्याच्याही पलीकडे जायचंय आणि त्या परब्रह्माचं काय घ्यायचंय व दर्शन घे. सगळ्यांना बाजूला सारून त्या परब्रह्माशी एकरूप व्हायचंय, त्याचं देवदर्शन घ्यायचंय. म्हणून समर्थ काय म्हणतात, महाद्वार ओलांडावे मग देवदर्शन घ्यावे, तैसे दृश्य हे सांडावे जाणोनिया. म्हणून दृश्याच्या पोटी आहे पंचभूतांची दाटी, एकपणे पडली मिटी दृश्य पंचभूता. म्हणून दृश्याच्या पोटात, म्हणून काय सांगितलं, दृश्याच्या पोटात पंचभूतांचीच गर्दी आहे. फार काय, दृश्य व पंचभूते एक जीव झालेली आहेत व तीच सृष्टी हे दृश्य सांडून वस्तू गाठावी. म्हणजे काय हो, दृश्याच्याच पोटात काय हो, ही पंचमहाभूताची काय आहे, गर्दी आहे आणि दृश्य व पंचभूते एकजीव झालेली आहेत आणि तीच काय आपल्याला करायचंय, त्यांचीच मिठी सोडवायची. एवं पंचभूताचेची दृश्य सृष्टी रचली सावकाश, श्रोती करुणी अवकाश श्रवण करावे. एवं पंचभूताचीच दृश्य म्हणून काय सांगितलंय, पंचभूतांचीच ही दृश्य सृष्टी कशी हळूहळू बनली आहे हे श्रोत्यांनी काय करावं, स्वस्थ चित्ताने काय करावं, श्रवण करावं. असं समर्थ आपल्याला सांगतायत. काय करावं, एवं पंचभूताचीच दृश्ये सृष्टी रचली सावकाश, श्रोती करुण अवकाश श्रवण करावे. समर्थांचा सतत आपल्याला काय सांगणं आहे हो, श्रवण करा. म्हणजे त्या परब्रह्माची काय होईल, आपल्याला ओळख होईल. महाद्वार कोणता आहे, मूळ मायेचं महाद्वार ओलांडून आपल्याला त्या परब्रह्माचं काय देवदर्शन घ्यायचं. म्हणजे काय, त्या परब्रह्माला भेटायचंय. म्हणून काय करा, श्रोती श्रवण करा, श्रवण करा.
प्रत्येक समासात समर्थ काय सांगतायत, श्रवण करा. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सूक्ष्म पंचभूते निरूपणाम समास चौथा. जय जय रघुवीर समर्थ.